जिंदगी भर गाली यही भूल करता रहा, धूल तो चेहरे पे थी आईना साफ करता रहा. आपल्या सगळ्यांची परिस्थिती तशी. मला असं वाटतं की आता स्वतःकडे डोकवण्याची वेळ आहे. मी माझ्या प्रशिक्षणामध्ये जे नीतिमूल्य यावरती सगळ्या भारतभर मी प्रशिक्षण घेतो. म्हणजे माझा तो मुख्य विषय आहे आणि असंख्य विषयांवरती मी बोलतो, प्रशिक्षण घेतो. परंतु हा विषय की ज्यासाठी भारतभरातून मला बोलवलं जातं, RTOमध्ये काम केलेला माणूस पुन्हा नीतिमूल्यांवरती बोलतो. तर त्या नीतिमूल्याच्या व्याख्यानामध्ये, त्या ट्रेनिंगमध्ये मास्लो नावाच्या शास्त्रज्ञाच्याबद्दल मी थोडंसं आणि जे आपल्याला लागू होतं. मास्लो नावाच्या शास्त्रज्ञाने माणसाच्या गरजांची एक सीडी सांगितलेली आहे की माणसाच्या गरजा, त्याची प्रेरणा कसं बनतात आयुष्य जगण्यासाठी, आयुष्याची प्रेरणा कसं बनतात. माणसाची पहिली गरज असते अन्न वस्त्र निवारा, रोटी कपडा और मकान. आम्ही प्रत्येक जण त्यासाठी कष्ट करतो, धडपड करतो, नोकरी सुरू करतो की अन्न वस्त्र निवारा मिळाला पाहिजे. एकदा अन्न वस्त्र निवारा मिळायला सुरुवात झाली की मग माणसाची दुसऱ्या स्टेपवरती, दुसऱ्या पायरीवरती तो जातो. आता त्याची गरज असते की हा अन्न वस्त्र निवारा मिळाला आहे, पण त्याच्यामध्ये सातत्य पाहिजे. म्हणजे यामुळे आज खायला मिळालंय, उद्या मिळतंय का नाही अशी भ्रांत. मला त्याच्यामध्ये शाश्वती पाहिजे की हा अन्न वस्त्र निवारा सतत मिळत राहील. आणि म्हणून त्यांनी नाव दिले सेफ्टी, सिक्युरिटी. की माझ्या आयुष्याची सुरक्षितता, माझ्या आयुष्याबद्दलची सेफ्टी मला मिळेल असं मग माझं काम पाहिजे. म्हणजे माझी नोकरी असेल, माझा व्यवसाय असेल, तो सातत्याने राहील. आणि म्हणून माणसं परमनंट नोकरीचा प्रयत्न करतात, परमनंट नोकरीचा प्रयत्न करतात. किंवा जे आपली नोकरी जाईल असं वाटतं की पैसा जमवून ठेवायचा प्रयत्न करतात की आयुष्यभर ते वापरता येऊ शकेल. ही दुसरी पायरी. सातत्य मिळालं की मग त्याच्या जीवनामध्ये तिसरा टप्पा येतो, तिसरी पायरी येते. आता त्याला असं वाटायला लागतं की आता कुणीतरी आपलं पाहिजे, बिलॉंगिंगनेस, कुणीतरी आपलं पाहिजे की ज्याला आपलं म्हणता येईल. आणि म्हणून तो मग कुटुंबाचा विचार करतो, मग बायको, मुलं, आणि मग त्या कुटुंबाचा विचार करतो की त्यांच्यासाठी, त्यांच्याबरोबर राहायचं. ही पायरी पूर्ण झाली की मग त्याची चौथ्या पायरीवरती तो जातो आणि मग तो विचार करतो की मला जगाने ओळखलं पाहिजे, मी जे काही करतो त्याने मला ओळखलं पाहिजे, की माझं कर्तृत्व त्याने माझी ओळख झाली पाहिजे. त्यासाठी तो प्रयत्न करतो. आणि म्हणून मग आपण एका आयुष्याच्या एका टप्प्यामध्ये 40मध्ये म्हणा, 30मध्ये म्हणा की आपण जे काम करतो ते इतर कोणी नाही करू शकत, असं इतक्या पद्धतीचं मी काम करतोय हे दाखवण्याचा माणूस प्रयत्न करतो. आणि त्यानंतरची पायरी जी असते त्याला सेल्फ ॲक्च्युअलायझेशन असं नाव दिलं की त्यांनी दिलेलं आहे. सेल्फ ॲक्च्युअलायझेशन की सर्वसंग परिपूर्णता झालेली आहे. आता आयुष्यामध्ये काही राहिलेलं नाही. मला असं वाटतं की आपण त्या टप्प्यामध्ये आपण सगळं सेल्फ ॲक्च्युअलायझेशन, आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी आपल्या झालेल्या आहेत. आता सेल्फ ॲक्च्युअलायझेशन की जे आहे माझ्याकडे जे आहे ते आता माझं नाही, जे आहे ते द्यायचं. आणि जे आपल्याकडे आहे ते सातत्याने देणं, यामध्ये जे समाधान आहे ते समाधान इतर कशामध्ये नाही. मग त्याला आपण म्हणू किंवा माणूस वरच्या टोकामध्ये गेलेला आहे, त्याला आता संपूर्ण आयुष्याबद्दलची माहिती झालेली आहे, त्याला आयुष्यामध्ये त्या कुठल्या गोष्टींची आवश्यकता राहिलेली नाही. सेल्फ ॲक्च्युअलायझेशन, समाधानी. पण याच्यामध्ये आमच्या वयातली असंख्य लोक अडकून पडलेली आहेत की आता काय करायचं. आणि मग आपण सगळेजण अशा काही गोष्टी करत राहतो की ज्या आपल्या स्वतःलाही वेदना देत राहतील, इतरांनाही वेदना होत राहतील. कारण दाखवण्याच्या वृत्तीमुळं अनेक वेळा पाय घसरत सुरू होते. आणि म्हणून मला असं वाटतं की ज्यावेळेस आता आपण या वयामध्ये आहोत त्यावेळेस आता विचार करायला लागेल की व्हॉट आय कॅन डू, मला काय करता येऊ शकेल. मी आज दुपारी मित्रांशी बोलताना सुद्धा अनेकांना प्रश्न विचारतो की काय करतोस सध्या, काय करतोस, काय करायचं, काय करतोस. लक्षात घ्या
परमेश्वराने जे काही जीवन दिलेलं आहे, परमेश्वर आहे नाही आय डोंट नो, पण जे काही जीवन दिलेलं आहे ते एकदाच पुढं आहे की नाही माहीत नाही. जेव्हा आपल्याला माहीत नाही, आज माहीत नाही, त्याच्याबद्दल बोलणंही योग्य वाटणार नाही. परंतु जे जीवन दिलेलं आहे ते उत्तम पद्धतीने जगता पाहिजे. अडीअडचणी असणार आहेत, मग ते उत्तम पद्धतीने जगण्याचा मार्ग कुठला असेल तर मी सतत बिझी असलं पाहिजे. आज परिस्थिती आहे, म्हणजे तुम्हाला मी अनेक वेळा मित्रांशी बोललो सांगतो की नाही माझे मी सतत बिझी आहे, कारण मी माझ्याकडे आहे ते देण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामध्ये मला समाधान मिळतं की व्हॉट आय हॅव दॅट आय एम गिव्हिंग. मग याला रिटर्न्स म्हणा की जे आपल्याला मिळाले ते रिटर्न करतो. कारण मी म्हणजे माझा स्वभाव असा आहे की मी माझा रोज स्वतःशी माझा झगडा चाललेला असतो की व्हॉट इज राईट, व्हॉट इज रॉंग, व्हॉट इज राईट, व्हॉट इज रॉंग. नीती मूल्यांवरती जेव्हा मी बोलतो तेव्हा हा झगडाच असतो की काय सत्य, काय बरोबर आहे, काय चूक आहे, काय बरोबर आहे, काय चूक आहे. आणि मग आपल्याकडे आहे ते देण्याच्या साठी जे काही करायचं आहे ते मात्र मनापासून झालं पाहिजे, मनापासून केलं पाहिजे. आज आपल्या प्रत्येकाच्याकडे प्रचंड वेळ आहे, खूप वेळ आहे. बऱ्याचदा आपण असं म्हणतो की मला आय एम व्हेरी बिझी, मला खूप काम नाही. आपल्याकडे खूप वेळ आहे. त्या वेळेचं युटिलायझेशन कसं करता येतील याचा विचार करा. कारण ज्या वेदना आहेत ना त्या वेळेचं युटिलायझेशन करता येत नाही, म्हणून त्या मनाच्या वेदना वाढत जातात. कारण त्या मोकळ्या वेळेमध्ये आपण दुर्दैवाने माणूस असा प्राणी आहे ज्याला कल्पना करण्याची शक्ती मिळालेली आहे. एकमेव प्राणी आहे, दुसऱ्या कुठल्याच प्राण्याला कल्पना करता येत नाही. नाही तर हत्तीचे सुद्धा देव झाले असते, हत्तीचे सुद्धा राक्षस झाले असते, हत्तीचे सुद्धा दैत्य दानव हत्तीमध्ये सुद्धा झाले असते. त्यांच्यामध्ये नाही, कारण का त्याला कल्पना करताच येत नाही. माणूस कल्पना करू शकतो, त्यामुळे माणूस वेगवेगळे विचार करू शकतो. मग ह्या कल्पना जेव्हा आम्हाला करण्याची सवय आहे, त्या कल्पना दुर्दैवाने माणसाचा स्वभाव असा आहे की तो कल्पना करताना निगेटिव्ह कल्पना जास्त करतो. आणि मोकळा वेळ असेल तर आपल्या वयामध्ये मोकळा वेळ असेल तर दुर्दैवाने नैराश्यामध्ये आम्ही जातो किंवा निगेटिव्हच विचार करत राहतो. यातनं बाहेर पडायचं असेल तर स्वतःला बिझी ठेवा, स्वतःला बिझी ठेवा. आणि माझे विचार आहे पटतंय तर पहा, स्वतःला बिझी ठेवा म्हणजे मी काहीतरी करतोय आणि एक ठिकाणी जातो, मी तिथे काम करतो, मला समाधान वाटतं, 4 दिवसाचं असतं ते. आता वहिनींनी समाजसेवेच्या बद्दलही सांगितलं. समाजसेवा हा फार मोठा विषय आहे आणि हा विषय आपल्याकडं वेळ आहे म्हणून करण्याचा नाही, तर ती वृत्तीच आपल्याला निर्माण करावी लागेल, आपल्याला निर्माण करावी लागेल. कारण आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये आपण अनेक वेळा बरं हा विचार आम्ही काय करतो समाजसेवेचा लक्षात घ्या. कारण आपला पिंड तसा आहे म्हणून तो विचार करतो, तो सगळ्यांच्या मनात नाही विचारायचा. पण आम्ही जे आयुष्य जगत आलेलो आहोत त्या आयुष्यामध्ये आम्हाला तेवढा वेळ मिळालेला नाही आतापर्यंत. त्यामुळं आता आपल्याला पूर्ण वेळ मोकळ्या याच्याप्रमाणे आपल्याला समाजसेवेला देता येतील असं नाही. माझा एक मित्र आहे RTO मधला, तो प्राध्यापक आहे. तर आमच्या काही मित्रांना त्यांनी सांगितलं की अरे तुम्ही, बऱ्याचशा मित्रांनी सांगितलं रिटायर होताना की समाजसेवा करणार आहे. आमच्या RTOचे रिटायर लोकांची मीटिंग होती, त्या मीटिंगला गेलो होतो. जवळपास 90% लोकांनी सांगितलं समाजसेवा करायची. मी म्हटलं घास नाही, समाजसेवा आता सेवानिवृत्त झालोय आणि मग समाजसेवा करत नाही म्हणत असं. तुम्ही 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, 3 दिवस, 3 दिवस झाला, मग कंटाळा येईल. कारण तो प्रांत नाही, स्वतःला गुंतवून घेतलं पाहिजे. आणि म्हणून 2 मुद्द्यांनी आपण लक्ष दिलं की जे काही मी म्हणतो की बिझी असलं पाहिजे, बिझी असलं पाहिजे असं काही काम करा ज्याच्यामध्ये तुम्हाला काही मिळेल, उत्पन्न मिळेल. मग ते किती मिळतंय हे महत्वाचं नाही, किती मिळेल हे महत्वाचं नाही. तुम्ही जर उघड्या डोळ्याने आज रस्त्यांवरती जर पाहिलं तुम्ही तर आपल्या वयातले असंख्य रिक्षा ड्रायव्हर आहेत, असंख्य रिक्षा ड्रायव्हर आहेत. आणि त्यांचा वेळ जात नाही म्हणून रिक्षा चालवत नाही, वेळ जात नाही म्हणून कमतरता नाहीये. त्यातले 8-10% लोकांचे परिस्थिती असेल की त्यांना त्याशिवाय पर्याय नाही, जगण्यासाठी रिक्षा चालवावी लागत असेल. परंतु 90% लोक वेळ जात नाही म्हणून रिक्षा चालवत आहेत.
काम करताना काहीतरी आपल्याला त्यातनं मोबदला मिळेल आणि मग त्यानंतर हाऊ आय कॅन यूज इट फॉर सोसायटी. आता हे मी समाजासाठी कसं करू शकेल, समाजासाठी मी काय देऊ शकेल. ते आमच्या मित्रांमध्ये सांगितलं, त्या प्राध्यापक मित्र जो होता तो सांगितलं, अरे ते माझे विद्यार्थी आहेत, त्यांना तुम्ही येऊन 4 गोष्टी सांगा, मी वेळ फ्री देतो, तुम्ही रोज आला तरी माझी अडचण नाही. आणि मी त्याला विचारलं प्रश्न, म्हटलं तुझी काहीच अडचण नाही. तर म्हटलं यांनी येऊ द्या, माझ्या विद्यार्थ्यांबरोबर बोलू द्या. म्हटलं तुझ्या विद्यार्थ्यांची परवानगी घेतली का, की त्यांच्याकडे येऊन मी काही बोललो तासभर तर त्यांना चालेल का. त्यांचा वेळ तू त्यांना विचारून देतोयस का. लक्षात घेऊया की समाजसेवा जेव्हा आपण म्हणतो ना की ज्यांच्यासाठी करायचंय त्यांना ती आवश्यकता असली पाहिजे. आज आपण पालखीच्या वेळेस पाहिलं असेल, आपण अनेकदा गेलेलो आहोत, अनुभव घेतलाय आपण तो, की ज्या वेळेस जातो आपण त्यावेळेस वारकऱ्यांना केळी, त्यानंतर ते काही गुडदाणी आणि असंख्य प्रकार वाटप केले जातात. आणि आपल्या लक्षात येण्यापर्यंत येताना आपण पाहतो की रस्त्यावरती खच पडलेला आहे. ही समाजसेवा केलेली आहे, पण ती सार्थकी नाही लागली. अशा अनेक ठिकाण आहेत की जसं तर राजूने सांगितलं ठिकाण आहे की येस, अरे हा इथे इथे आय कॅन डू समथिंग, मला करता येईल. संविधाचं उदाहरण तुम्हाला सांगतो. तिच्या वाढदिवसाला 2 गोष्टी ती करते हमखास. एक तर ब्लड डोनेशन, तिच्या वाढदिवसाला ती जाते, रक्तदान करतेच, हे सांगत नाही, ती घरी आली सांगितलं की ब्लड डोनेट होणार. आणि अचानक आम्ही कधीतरी एका दिवशी ससूनच्या तिथं जातो, तिथं लहान लहान मुलं आहेत जी बेवार असायचं, त्यांना सांभाळतात. आणि जाऊन बघतो, त्यांना भेटतो, येता येता काय आपल्या खिशात असेल देऊन निघून येतो. जिथे आपल्याला दिसले की इथे करता येईल यांच्यासाठी जी आज आवश्यकता आहे, तिथे आपल्याला काही करता येतं का पाहू. आज रस्त्यावरती तुम्ही पाहिलं तर असंख्य भिकारी दिसतात. हे भिकारी नाही आहेत, हा व्यवसाय आहे. आम्ही एक दिवस एका हॉटेलमध्ये जेवायला गेलो. जेवण करून आल्यानंतर सुवर्ण एक वयस्कर म्हातारी होते, बीडच्या आल्या, जायचं जेवलो नाही, काही पैसे असेल तर सुवर्ण म्हणजे पैसे नाही, जेवायचं आहे का तुम्हाला, जेवायचं असेल सांगा, त्या हॉटेलमध्ये सांगा. मग सोमला सांगितलं, सोमला आले, त्यांना सांगितलं ना दोघांना जेवायला द्या. तर सोमला त्यांनी सांगितलं की दादा म्हणले तुम्ही नका त्रास करू, की रोजचं आहे त्यांचं, त्यांना जेवण नको, त्यांना पैसे पाहिजे. हा व्यवसाय आहे. मला असं वाटतं की आपल्याला ते ओळखता पण आलं पाहिजे की कुणासाठी करायला हवं, कारण हा म्हणजे संघटित व्यवसाय आहे. भीक मागणं हा संघटित व्यवसाय आहे आणि त्यातनं मोठमोठे कमाई आहे याच्यामध्ये. म्हणजे आपला विश्वास बसणार नाही एवढे प्रचंड आकडे आहेत त्याचे. आत्ता कालचं तुम्हाला मागच्या आठवड्यात उदाहरण सांगतो. मी एका संस्थेमध्ये असताना हिजड्यांच्यासाठी प्रयत्न केले की यांना काम मिळेल आणि मग त्यांना काम मिळावं यासाठी त्यांच्या संस्थेने प्रयत्न केले आणि काही लोकांना कामाला लावलं. काही दिवस काम केल्यानंतर त्यांनी ते काम सोडून दिलं. ते म्हणाले रस्त्यावरती आम्हाला जास्त पैसे मिळतात त्याच्यापेक्षा. मला असं वाटतं की जेव्हा समाजसेवा आपण म्हणतो ना तेव्हा सन्मान हा लक्षात घेतो. म्हणजे सन्मानासाठी आपल्याला काही करता येईल का. आणि माझं बोलणं थांबण्यापूर्वी मी एक स्टोरी सांगितली की ज्याची आज आपल्याला गरज आहे. मी नीतिमूल्यांवरती जेव्हा प्रशिक्षण घेतो त्यावेळेस ती गोष्ट सांगून मी माझ्या नीतिमूल्याची सुरुवात करतो. आपल्यासारखाच एक अधिकार पदावर असणारा माणूस
सकाळी जाग येते. जाग आल्यानंतर तो पाहतो 11 वाजले. 11 वाजले. 10 वाजता मला मीटिंग होती आणि 11 वाजता मला उठवलं कसं नाही. वैतागतो, चिडतो, अधिकारी चिडतो, वैतागतो आणि तो मोठे मोठे बायकोला शिवाय द्यायला लागतो, अरे कॉफी आण, मला लवकर जायचंय. मला उठवलं का नाही, माझी 10 वाजता मीटिंग होती. बेडवरनं उठतो, पांघरून बाजूला फेकतो, बेडवरनं उठतो, खाली उतरतो, तो वर्तमानपत्र पडलेलं असतं. वर्तमानपत्राकडे पाहतो आणि म्हणतो, वर्तमानपत्र आजचं निरखून पाहतो आणि म्हणतो, माझा फोटो वर्तमानपत्रामध्ये, माझा फोटो. मग व्यवस्थित निरखून पाहतो मी, अरे पण निधन वार्तेमध्ये माझा फोटो कसा काय? त्याला आवाज येतो. बाहेर हॉलमध्ये काहीतरी गडबड चाललेली असते. दरवाजा उघडून बाहेर येतो. तो बाहेर गर्दी. आई वडील सोफ्यावर बसलेत, आई वडील रडतायत. 2 लहान मुलं, ते चिंतित झाले, काही त्यांना कळत नाहीये, काय भांबावून गेलेली आहे. बायको रडतीये, नातेवाईक जमलेत, नातेवाईक रडतायत, मित्रमंडळी आलेली आहेत, त्यातले मित्र रडतायत. तर काय झालं काय म्हणून असं पुढे जातो तर कशाला तरी धडकतो म्हणून खाली पाहतो तर पांढऱ्या कपड्यामध्ये बॉडी निरखून पाहतो. अरे मी म्हणजे मी मेलो की काय? बायकोजवळ जातो, बायकोच्या अंगाला स्पर्श करतो, खांद्यावरती मारतो, अगं ऐक, मी मेलो नाही, अगं ऐक. त्याच्या लक्षात येते की बायकोला आपला स्पर्श होत नाही, आपला आवाजही ऐकू जात नाही. तो आई वडिलांकडे पाहतो आणि म्हणतो, किती कष्ट केले तुम्ही माझ्यासाठी, पण मी कधीही तुम्हाला म्हटलं नाही की तुमच्यामुळे मी मोठा झाला. दोन्ही मुलांकडे पाहतो, म्हणतो, अरे या जगात सगळ्यात मौल्यवान तुम्ही आहात, तुमच्यासाठी माझी सगळी धडपड चालली होती. बायकोकडे पाहतो, म्हणतो, अरे किती कष्ट घेतलेस माझा संसार उभा करण्यासाठी, पण 2 शब्द मी तुझ्याशी कधी व्यवस्थित बोललो नाही. कोपऱ्यामध्ये मित्र रडत असतो, त्या मित्राजवळ जातो, अरे आपण मित्र, पण काल मी माझ्या स्वार्थासाठी तुला फसवलं. आकाशाकडे पाहतो आणि मोठ्याने ओरडतो, तेव्हा मला एक संधी दे, जस्ट गिव्ह मी 1 चान्स. मला माझ्या आई वडिलांना सांगू देत की तुमच्यामुळे मी मोठा झालो, तुमचे अनंत उपकार आहेत माझ्यावरती. मला माझ्या मुलांना सांगू देत की या जगात सगळ्यात मौल्यवान तुम्ही आहात. मला माझ्या मित्राची माफी मागू दे की सॉरी यार, मी चुकलो, मी फसवलं तुला, सॉरी. मला माझ्या बायकोला सांगू दे की माझं तिच्यावर खरंच खूप प्रेम आहे. देवा एक संधी मला दे. तेवढी त्याच्या खांद्याला असं कोणी हलवताना त्याला जाणवतो, डोळे उघडतो, तर बायको कॉफीचा कप घेऊन उभी असते. म्हणते, का बरळत आहे, स्वप्न पडलं की काय? तो उठून बसतो, बायकोला जवळ घेतो, कॉफीचा कप बाजूला ठेवतो, तिच्याकडे पाहतो आणि म्हणतो, या जगातली सगळ्यात सुंदर स्त्री तू आहेस, आय लव्ह यू. बिचारीने आयुष्यात कधी हे शब्द ऐकलेले नसतात. टचकच तिच्या डोळ्यात पाणी येतं. लक्षात घेऊयात, ही गॉट 1 चान्स. प्रत्येकालाच ही संधी मिळेल असं नाही. आणि आज आपण अशा वयामध्ये आहोत माहित नाही, परंतु इगो धरून बसतोय आपण. त्यांनी मला असं बोललं होतं, अजिबात मी त्याच्याशी बोलत नाही, भाऊ बोलत नाही ते एकमेकांशी. एकाकडे मी गेलो होतो, विचारलं, काय सध्या काय चाललंय, तुझा भाऊ काय करतो? नाव घेऊ नको म्हटलं. 20 वर्ष झालं नाव घेत नाही त्याचं, मी पटत नाही आपल्याला. अरे म्हटलं 20 वर्ष नाही झाली, एक क्षण पण नाही झालं, आत्ता नाव घेतलं तू त्याचं, विसरू नाही शकत. इगो मध्ये अडकून आम्ही असंख्य आमची माणसं घालवलेली आहेत. चूक झाल्यानंतर माफी मागायला आम्हाला लाज वाटते. माफी मागता आली पाहिजे, कारण आता मोकळं होणं एवढंच आपल्या हातात आहे की व्हॉट वी कॅन लिव्ह फ्री.
जर कोणी एखाद्या गोष्ट चांगली केली तर आम्हाला सांगता आली पाहिजे की अरे खूप छान आहे. कौतुक करायला पैसे लागत नाही, पण आम्हाला कौतुकच करता येत नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही थोडे करत असतो. नाही याच्यामध्ये ना थोडंसं तेल जास्त टाकलं असतं ना आणखी छान लागलं असतं. कौतुक करता आलं पाहिजे. कौतुक करतो आम्ही, पण कसं करतो? चांगलं काम केलं बरं का, त्याच्याकडे बघणार पण नाही. चांगलं काम झालं बरं त्याच्याकडे नाही बघणार. त्या माणसाकडे पाहून कौतुक करता आलं पाहिजे. माफी मागायची म्हणजे तर मनापासून माफी मागता आली पाहिजे. कशी माफी मागतात? दोन गाड्या येतात, रस्त्यावरती धडकतात आणि दोघांची भांडणं सुरू होतात. एकाला लक्षात येतं की अरे ही आपली चूक होती बरं, गाडीवर तो माफी मागतो, सॉरी म्हणलं ना. आमची माफी मागायची ही सवय. आणि म्हणून मी त्या प्रशिक्षणामध्ये सांगतो की आपल्याला आवश्यकता आहे फक्त शाहरुख खानच्या 2 चित्रपटांची. जे काही करायचं आहे ना ते मनापासून करायचं, दिल से. आणि काहीही आयुष्यात असेल, कुणीही असो, आपला माणूस आहे ना, काय अडचण आहे मैहून. आपल्याला आज याची गरज आहे. आणि आयुष्य परत आहे नाही आहे, मुक्ती मिळेल मला नाही मिळेल, माझा पुनर्जन्म होईल नाही होईल, आय डोंट नो. पण आता या जन्मामध्ये जे काही करायचं ना ते आनंदाने करता आलं पाहिजे. तेवढं तरी आज आपल्या हातात आहे. कारण आपण आयुष्याच्या खूप वेगळ्या वळणावरती आता आलेलो आहोत. आणि या टप्प्यावरती आपण काय देऊ शकतो तर फक्त आनंद देता येईल का एवढं पाहूया. आणि जिथे जिथे शक्य आहे तिथे करूया. आज प्रत्येक म्हणजे आमची अडचण अशी आहे बरं का, की मी त्या प्रशिक्षणामध्ये नेहमी सांगतो की आम्ही इतकी ताकद आहे आपल्यामध्ये, एवढी प्रचंड ताकद आहे की एक भारतीय माणूस 7 जपानी माणसांनी इतकं काम करतो. पण 7 भारतीय माणसं एका जपानी माणसं इतकं काम नाही करू शकत. कारण इंडिव्हिज्युअली वी आर बेस्ट, कलेक्टिव्हली वी आर वर्स्ट. आणि त्यांना मी उदाहरण सांगतो की चहाचा ब्रेक होतो, मग आम्ही 3 जण जातो चहा प्यायला. 3 जण गप्पा मारत असतो की अरे वा चांगलं निश्चित चाललंय, चांगलं चाललंय, छान चाललंय. चहा येत असतो. तेवढ्यात यांचा फोन येतो, ते बाजूला जातात. आता आम्ही दोघं बोलणार आहोत, आम्ही दोघं बोलतोय कुणाबद्दल? तिसऱ्याबद्दल बोलणार. आणि किती चांगला बोलणार, अरे काय सांगायचं, मगर सारखा माणूस आहे ना जगात पाहिला आहे, असंच बोलणार आहे. काय बोलणार? अरे माहिती नाही का काय उद्योग करतोय तो. आम्हाला सवयच नाही कुणाबद्दल चांगलं बोलण्याची. मला असं वाटतं की आयुष्याच्या या टप्प्यावरती रिव्हर्स करूया. जगामध्ये एकही माणूस असा नाही की जो परिपूर्ण आहे. प्रत्येक माणसामध्ये कमतरता आहेत, प्रत्येक माणसामध्ये चांगल्या गोष्टी आहेत. चांगल्या गोष्टींना चालना देऊया, चांगल्या गोष्टींना सपोर्ट करूया. आणि जिथे जिथे आपल्याला चुकीचं वाटतंय, आपला माणूस आहे, खडसावून सांगतो हे चुकतंय नाही करायचं. कारण आपणच हे अधिकाराने सांगू शकतो. तुम्हीच एकमेकींना अधिकाराने सांगू शकता की हे नाही करायचं, हे करायचं. आपणच सांगू शकतो हे नाही करायचं, हे करायचं. कारण तेवढा अधिकार आपल्या एकमेकांवरती आहे. एवढं जरी झालं तर आपलं उत्तम पद्धतीने छान आयुष्य जगण्याचे. आणि लक्षात घ्या की आयुष्य फक्त आनंदानेच जगण्यासाठी आहे. आम्ही दुर्दैवाने दुःख कवटाळून ठेवतो. दुःख असतंच. विश्वाचा जर विचार केला ना तर प्रकाश फार थोडा आहे. विश्वामध्ये सगळ्यात जास्त काय असेल तर अंधार आहे. म्हणजे विश्वामध्ये सगळ्यात जास्त काय आहे तर वेदना आहे. पण त्या वेदना कवटाळून ठेवल्या तर जगता येत नाही. वेदनांना कवटाळून न राहता वेदना दूर सारून आपल्याला प्रत्येक क्षण कसा आनंदाने जगता येईल याचा विचार करावा. आणि मग त्यासाठी काय काय करूया. एकमेकांना भेटायचंय, सगळ्यांनी एकत्र आलं, किती छान 2 दिवस घेतले. वहिनीने सांगितलं की आपण भेटलं पाहिजे. मला तुम्ही तर असं एक सजेशन केलं की आपण अशा ट्रिप काढतो वगैरे, सगळं ठीक आहे. पण लेटेस्ट जसं त्यांनी म्हटलं की महिन्यातून एकदा भेटूया,
घरी भेटूयात ना. बरं काय करायचं नाही, अगदी ठरवून काय करायचं नाही, चहा घेऊया, मस्त 3-4 तास मस्त गप्पा मारूयात, जाऊया. रोज दर महिन्याला एकाच्या घरी. त्या निमित्ताने आपण सतत एकत्र येत तरी राहू. बरं यातूनही असंही नाही की सगळ्यांनी आलंच पाहिजे वगैरे, कारण प्रत्येकाची कामं असतात, प्रत्येकाच्या अडचणी असतात. ठरवून घेऊ महिन्यातल्या या दिवशी आपण भेटणार आहोत आणि तो परमनंट होणार की महिन्याच्या या दिवशी जेवढे असतील तेवढे भेटत राहू. कारण आज आपण एकमेकांना भेटत राहणं ही गरज आहे, ही आवश्यकता आहे. आणि यासाठीच आपल्याला सतत एकत्र यावं लागतं. ट्रिप वगैरे आपण काढू असं आउटिंगला तर येणारच, ते येऊ, पण मग तेवढ्यावरती न राहता सतत आपण भेटत राहतो. आणि जसं मी म्हटलं की नाही काही करायचं नाही, काही नाही, छानपैकी चहा एक दिवस ठरवून या दिवशी सगळे या वेळेस आपण यांच्या घरी भेटणार, पुढच्या वेळेस यांच्या घरी, त्याच्या पुढच्या वेळेस यांच्या घरी. दिवस फिक्स आहे, महिन्याचा दिवस फिक्स करून टाकूया. बघा जसं योग्य वाटेल फिक्स करून टाकूया की या दिवशी आपल्याला भेटायचंय बरं का. हा त्यांच्या घरी काय अडचण असेल होऊ शकतं, पाहुणे रावणे आहेत, काही प्रसंग असतात दुसऱ्याच्या ह्याच्या, पण त्या दिवशी भेटणार. या निमित्ताने सातत्याने आपण एकत्र येत तरी राहू. आणि आज ती गरज आहे. आणि मग यातनं काही करता येईल, जसं मंजू वहिनी म्हणतात त्या गोष्टी सुरू होऊ शकतात की अरे नाही इथे गरज आहे बरं का, ह्या गोष्टी आपण करूया, आणि मग तिथे ताकद लागेल. कारण ह्या गोष्टी करण्यासाठी उथळपणाने नाहीच करता येणार. कारण जगामध्ये आपण पाहतोय की अनेक ठिकाणी अरे काय झालं होऊ शकतं. मला असं वाटतं आनंदासाठी जगायचं एवढं पहिलं विषय करूयात की नाही, चलता है जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुए में उडाता चला गया. असणारे अडचणी उडवून टाकला, जगायचे आनंदासाठी. म्हणजे लोकांनी विचारलं पाहिजे की हसते क्यों हो, लोक विचारतो रोते क्यों हो, सुरती आहे. लोकांनी विचारलं पाहिजे की हसते क्यों हो, चेहऱ्यावरती हास्य पाहिजे. मला मान्य आहे की पाठीवरती असंख्य बाण आहेत, पण चेहऱ्यावरती दिसले नाही पाहिजे. आणि आपण आहोत ना सगळे, बाण बाजूला करून त्याच्यावर मलमपट्टी करायला आपण आहोत ना एकमेकांसाठी. आणि म्हणून आनंदाने जगायचं, कारण परमेश्वराने आयुष्य दिलंय आनंदाने जगण्यासाठी. अंधार आहे, आपल्याला प्रकाश पाहायचा आहे. आणि प्रकाश पाहायचाच नाही तर प्रकाश इतरांनाही द्यायचा. आपली पुढची पिढी आपलं कौतुक करते हो. आता दीदीने कौतुक केलं, त्यांच्यासाठी आदर्श आहे की अरे असं राहिलं पाहिजे बरं का. तर हा मुलगा थोडा मोठा झाल्यानंतर सांगेल की अरे नाना नानी के दोस्त लोग क्या धमाल करते. बरोबर आहे की नाही. आपण प्रकाशांना दाखवायचा मार्ग आपणच आपल्या मुलांना दाखवायचा आहे. आदर्श मुलं इतरांकडनं घेत नाहीत, आपल्या आई वडिलांकडनं घेतात. आणि त्या दृष्टीने थँक्यू.